येस आई, हे त्याच प्रोजेक्टचं रॉ मॉडेल आहे. माय दी ओनली ड्रीम प्रोजेक्ट. सुंदर आहे ना? द साइट इज लोकेटेड ऑन द वेस्ट रिव्हर बँक. म्हणजे मॉल मधल्या प्रत्येक रेस्टॉरंट मधून नदी तर दिसेलच, पण सनराइज आणि सनसेट सुद्धा मिस नाही होणार. And plus point is, the soil is medium dense, absolutely suitable for concrete foundation. हे सगळं काम 18 महिन्यात 3 फेजेस मध्ये पूर्ण होईल. बजेट इज 120 CR. आय नो खूप जास्त आहे. आय मीन आजपर्यंतचा आपल्या कंपनीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असेल, बट ट्रस्ट मी, प्रॉफिट 10 टाइम्स. आपला हा मॉल हायवेला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला 3 किलोमीटरचा एक प्रायव्हेट रोड बनवावा लागणार आहे, जो तुला सांगितल्याप्रमाणे त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाईल. मी कन्व्हिन्स केलंय. येस, आपण गव्हर्नमेंटचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणार आहोत. डोंट वरी. बाकी तुला काय वाटतं? आई, तू सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक शेतकऱ्याशी बोललोय. झालेत कन्व्हिन्स, हॅपी आहेत. पण आता 3-4 शेतकरी फक्त जे ऍग्री करत नाहीत, मी काय करू? आपण त्यांना त्यांची जेवढी जमीन या प्रोजेक्ट मध्ये जातीये तेवढीच दुसरीकडे देतोय, प्लस एक अमाऊंट देतोय, नोकरी ऑफर करतोय. हे बघ, आयुष्यामध्ये हार्ड डिसिजन्स घ्यावे लागतात. नो म्हणजे आपण त्या शेतकऱ्यांचं नुकसान नाही करत आहोत. आई आई, मीच मूर्ख आहे जे माझं स्वप्न घेऊन तुझ्या समोर आलो. मला जर माझी स्वप्न पूर्ण करायची असतील तर मी तुझ्या सुद्धा विरोधात जाईल.